गोंदियात आयोजित काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात गोंदिया विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी नाना पटोले यांच्या हस्ते काँग्रेस पक्षाच्या दुपट्टा घालत घरवापसी केली आहे। गेल्या 25 वर्षापासून काँग्रेस पक्षाचे आमदार राहिलेले गोपालदास अग्रवाल यांनी गोंदिया विधानसभेच्या विकासासाठी 2019च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षात प्रवेश करत गोंदिया विधानसभेची निवडणूक लढविली असता त्यांचा पराभव झाला। मात्र 5 वर्ष भारतीय जनता पक्ष सत्तेत असताना सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोंदियाच्या विकासाकरिता निधी उपलब्ध न करून दिल्याने गोपाल अग्रवाल यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात आज घरवापसी करत माझ्या भाजप प्रवेशाने आपल्या भावना दुखाविल्याने दिलगिरी व्यक्त करत माफी मागत आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून येईल असा दृढ विश्वास गोपाल अग्रवाल यांनी व्यक्त करत नाना पटोले हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे। आज इस कार्यक्रम में अपनी बात की शुरुआत करने के पहले मैं हमारे गोंदिया भंडारा जिले के उन असंख्य कांग्रेस के कार्यकर्ताओं से जिन्होंने 5 साल पहले मेरे भाजपा के प्रवेश के कारण जो दुख हुआ है, जो भूल हमने की थी, विकास की राह में भटककर अपना घर छोड़ चले और फिर वापसी करते हुए इस आनंद के अवसर पर मैं संपूर्ण हमारे गोंदिया जिला भंडारा जिले के रमाकांत जिले के कांग्रेस के कार्यकर्ताओं के क्षमा याचना करना चाहता हूं, जिनको मेरे जाने से बहुत दुख हुआ। मैं उन असंख्य दलित मुस्लिम आदिवासी भाइयों से भी विशेष रूप से क्षमा मांगना चाहता हूं, जिन्होंने कांग्रेस का साथ दिया, लेकिन पिछले चुनाव के मेरे गिरने से बहुत दुखी हुए थे। लेकिन आदरणीय चमी फला साहब, हमने हमारी 50 साल के कांग्रेस के राजकारण को त्रस्त होकर, दुखी होकर इसलिए छोड़ा और मेरे पहले हमारे नाना भाव ने भी छोड़ा और इसलिए विकास की राह जरूर में राह भटक गया, लेकिन आज फिर सुबह का भूला शाम को बढ़ आया है। आप सब लोग बड़े दिल से ये सारी गलतियों को छोड़कर आगे बढ़ेंगे और इस गलतियों में हमारे कांग्रेस को मजबूत करने का काम हम उसी ताकत और विश्वास के साथ करेंगे। इस बात का विश्वास हमको आज व्यक्त करना है। इस सारे लोगों ने मुझसे वादा किया है कि आने वाला विधानसभा का चुनाव गोंदिया से कांग्रेस ही लड़ेगी, किसी कीमत पर भी लड़ेगी। मैं गोंदिया में विकास की राह को हमारे तमाम मंच पर बैठे हुए नेताओं के नेतृत्व में हमेशा मजबूत करता रहा। इस सारे लोगों का साथ मुझे मिला है। आने वाले सरकार में यही इन्हीं से मुख्यमंत्री बनने वाले, इन्हीं से मंत्री बनने वाले और इसीलिए इनको बुलाया है। ये सब लोग मिलकर गोंदिया के विकास के संकल्प को, चाहे हमारा बाबूजी का भंडारा हो, गोंदिया में इंजीनियरिंग कॉलेज हो, गोंदिया में बाईपास का निर्माण हो, गांव-गांव में लिफ्ट की योजनाएं हो, ये सारे कामों का मेरे सपने को उड़ान तभी मिलेगी जब महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी की सरकार कांग्रेस के नेतृत्व में आएगी। के अवसर पर हमारे नेताओं को ये विश्वास दिलाना चाहता हूं कि आप गोंदिया भंडारा जिले में कांग्रेस को जितनी सीट लड़ने को देंगे, वो सारी सीटें हम पूरी ताकत से लड़ेंगे और जीत के दिखाएंगे। नाना भाव साथ है तो डरने की क्या बात है।
काँग्रेस पक्षाच्या वतीने गोंदियात आज भव्य कार्यकर्ता आणि नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार समारंभ सोहळा आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गोंदिया जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे एकमेव आमदार सहस्राम कोरोटे यांच्यासह काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांनी या कार्यकर्ता मेळाव्यात हजेरी लावत उपस्थितांना मार्गदर्शन केले। तर यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गोपाल अग्रवाल यांनी काँग्रेस पक्षात घर वापसी केल्याने गोपाल अग्रवाल यांना शुभेच्छा दिल्या। तर गोंदियाच्या विकासात आळा घालणाऱ्या नेत्याचं नाव न घेता टीका करत गोंदिया भंडारा जिल्ह्यातील 8ही विधानसभेच्या जागा महाविकास आघाडीस निवडून आलेन असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे। आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना या निमित्तानं एवढं सांगतो की पुढच्या काळात आपण येणार आहोत गोंदिया जिल्ह्याच्या विकासाचा जो प्लॅन आपण तयार केलेला आहे, गोपाल भैया आणि आम्ही दोघे मिळून या जिल्ह्याच्या प्रत्येक डेव्हलपमेंटचा जो आपलं अपूर्ण काम आहे ही सगळी कामे पूर्ण करण्याचा विश्वास तुम्हाला देतो। राईस मिल उद्योग पुन्हा उभे करू, धान उत्पादक शेतकऱ्याला 1000 रुपये त्यांना यांनी तर 3,500 केले, आमचं सरकार आलं तर 700 रुपये बोनस दिला होता। आमचं सरकार आल्यानंतर धान उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला भाव तर देऊच, पण 1000 रुपये बोनस त्याच्यावर वरफा वेगळा देऊ। आणि खरेदीमध्ये जे काही गडबड घोटाळा होतो त्यांची काही खर नाही। आम्हाला म्हणायचं की आमच्या धान उत्पादक शेतकऱ्यांच्या घामाला लुटणारी जी व्यवस्था या जिल्ह्यात बसलेली आहे याची खैर नाही आणि शेतकऱ्याच्या एक एक दाण्याला भाव मिळाला पाहिजे याची लढाई आपण इतके वर्ष लढलो, त्याला पूर्णत्वास नेण्याचा एक संकल्प या कार्यक्रमामध्ये आपण करूया। या सगळ्या परिस्थितीला एक बदल महाराष्ट्रामध्ये करण्याची स्थिती आज आपल्या हातात आहे आणि म्हणून या परिस्थितीला कोणीही दबवू नका। गोंदिया जिल्ह्याच्या विकासाचं जे स्वप्न आपण सगळ्यांनी पाहिलं त्याला पूर्ण करण्याचा विश्वास मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना देतोय। तर येत्या 2 ते 3 महिन्यात महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सरकार येणार असल्याचा दावा नाना पटोले यांनी केला असून सत्तेत येता शेतकऱ्यांना 1000 रुपये बोनस देऊ, त्यामुळे तुमच्या मुलाच्या पाठीशी तुम्ही ठामपणे उभे राहा असे नाना पटोले उपस्थित नेत्यांना कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले। आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना या निमित्तानं एवढं सांगतो की पुढच्या काळात आपण येणार आहोत गोंदिया जिल्ह्याच्या विकासाचा जो प्लॅन आपण तयार केलेला आहे, गोपाल भैया आणि आम्ही दोघे मिळून या जिल्ह्याच्या प्रत्येक डेव्हलपमेंटचा जो आपलं अपूर्ण काम आहे ही सगळी कामे पूर्ण करण्याचा विश्वास तुम्हाला देतो। राईस मिल उद्योग पुन्हा उभे करू, धान उत्पादक शेतकऱ्याला 1000 रुपये त्यांना यांनी तर 3,500 केले, आमचं सरकार आलं तर 700 रुपये बोनस दिला होता। आमचं सरकार आल्यानंतर धान उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला भाव तर देऊच, पण 1000 रुपये बोनस त्याच्यावर वरफा वेगळा देऊ। आणि खरेदीमध्ये जे काही गडबड घोटाळा होतो त्यांची काही खर नाही। आम्हाला म्हणायचं की आमच्या धान उत्पादक शेतकऱ्यांच्या घामाला लुटणारी जी व्यवस्था या जिल्ह्यात बसलेली आहे याची खैर नाही आणि शेतकऱ्याच्या एक एक दाण्याला भाव मिळाला पाहिजे याची लढाई आपण इतके वर्ष लढलो, त्याला पूर्णत्वास नेण्याचा एक संकल्प या कार्यक्रमामध्ये आपण करूया। या सगळ्या परिस्थितीला एक बदल महाराष्ट्रामध्ये करण्याची स्थिती आज आपल्या हातात आहे आणि म्हणून या परिस्थितीला कोणीही दबवू नका। गोंदिया जिल्ह्याच्या विकासाचं जे स्वप्न आपण सगळ्यांनी पाहिलं त्याला पूर्ण करण्याचा विश्वास मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना देतोय। तर नाना पटोले जाता जाता म्हणाले की आम्ही आता देणारे झाले आहोत। महाराष्ट्रात फुले शाहू तसे शिवाजी महाराजांच्या विचारांची सरकार लवकरच येणार आहे, त्यामुळे तुम्ही संधीचे सोने करा आणि आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहा असे नाना पटोले म्हणाले। जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, तसेच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। आपला जिल्हा आपली बातमी, जीबी न्यूज गोंदिया।